नमस्कार, मी तृप्ती पालकर। हेडलाईन्स नंतर बाईट सुपरफास्ट मधून घेऊयात महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेल्या वक्तव्याचा आढावा। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरती आज नवी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली आहे। बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते। ही बैठक सकारात्मक झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी सांगितलं। सबसे पहले जब तक सुप्रीम कोर्ट का इस बारे में निर्णय नहीं आता, कोई भी राज्य इसके बारे में एक दूसरे राज्य पर क्लेम या तो डिमांड जनरेट नहीं करेगा। महाराष्ट्र आणि कर्नाटकचे तीन मंत्री बसतील आणि सीमा प्रश्नावरती चर्चा तसंच चिंतन करतील असंही अमित शाह म्हणाले। दूसरा, दोनों राज्यों के मिलाकर दोनों ओर से तीन 6 मंत्री बैठेंगे और इस पर डिटेल नीचे तक परकोलेशन किस प्रकार से हो इसकी चिंता और चर्चा करेंगे। छोटे छोटे और कई मुद्दे भी है दो राज्यों के बीच में, जो पड़ोसी राज्यों में आमतौर पर देखे जाते हैं। ऐसे मुद्दों का निवारण भी ये तीन मंत्री दो ओर से जो है वो ही करेंगे। कर्नाटक सीमा प्रश्नावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आणि या जो काही गेल्या काही दिवसामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र यामध्ये जे काही घटना होत होत्या, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या जनतेला त्रास होऊ नये, त्याचबरोबर मराठी भाषेचा सन्मान आणि मराठी माणसांवर कुठलाही अन्याय होऊ नये अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची आमची होती। आणि गृहमंत्री महोदयांनी देखील त्या चर्चेमध्ये आणि मुख्यमंत्री कर्नाटक यांनी देखील ते मान्य केलं। दोन्ही राज्यांमध्ये कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नासाठी सिनियर IPS अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली दोन्ही राज्य कमिटी बसवण्यासाठी सहमत असल्याचं अमित शहांनी सांगितलं। दोनों राज्यों में कानून और व्यवस्था की परिस्थिति ठीक रहे, अन्य भाषाभाषी आबादी को या तो यात्रियों को या व्यापारियों को किसी भी प्रकार की परेशानी न झेलनी पड़े, इसके लिए एक सीनियर IPS अफसर की अध्यक्षता में दोनों राज्य कमिटी बनाने के लिए सहमत हुए हैं। संपूर्ण प्रकरणामध्ये फेक ट्विटरनेही मोठी भूमिका निभावली। त्यामध्ये फेक ट्विटर समोर आलेली आहेत, त्यांच्यावरती FIR दाखल होणार असल्याचंही अमित शहांनी सांगितलंय। जो कानून और व्यवस्था को संविधान के हिसाब से ठीक रखने में प्रयास करेंगे। जब मामलों की चर्चा भी हुई तो ये भी ध्यान में आया है कि पूरे मामले में फेक ट्विटर ने भी बहुत बड़ा रोल निभाया है। कुछ फेक ट्विटर्स सर्वोच्च नेताओं के नाम से जनरेट किए गए और इसको फैला दिए गए हैं। और ये मामला बहुत गंभीर इसलिए है कि इस प्रकार के ट्विटर से दोनों ओर की जनता की भावनाएं उद्वेलित होती है और घटनाएं जन्म लेती हैं। तो तय हुआ है कि जहां जहां भी इस प्रकार के फेक ट्विटर के मामले सामने आए हैं वहां पर FIR रजिस्टर्ड की जाएगी और जिन्होंने किया है उसको भी जनता के सामने एक्सपोज किया जाएगा। या सीमा प्रश्नाला दोन्ही राज्यांच्या हितासाठी राजकीय मुद्दा बनवू नका असं आवाहन देखील अमित शहांनी विरोधकांना केलंय। तो एक बहुत अच्छा, एक प्रकार से सर्वसम्मत निर्णय आज की बैठक में हुआ है। इसके बाद मैं दोनों राज्यों के विपक्षी पार्टियों के मित्रों को भी इस देश के गृह मंत्री नाते अपील करना चाहता हूं
राजनीतिक विरोध जो भी हो, जो विपक्ष में बैठे हैं सरकार के सामने राजनीतिक कार्यक्रम ले सकते हैं, परंतु दोनों राज्यों की जनता के हित में और दोनों राज्यों की बॉर्डर पर अन्य भाषा भाषी जो लोग बस रहे हैं इनके हित में अब इसको कम से कम राजनीतिक मुद्दा न बनाया जाए। एक कमेटी जो बनी है वो कमेटी की चर्चा का आउटकम और सुप्रीम कोर्ट के फैसले का इंतजार किया जाए। मुझे विश्वास है कि दोनों राज्यों में कांग्रेस, एनसीपी और उद्धव ठाकरे जी का ग्रुप, ये सारे नेता इस बात में सहयोग करेंगे की इस बात को राजनीतिक रंग न दिया जाए। कुणीतरी ट्विटरच्या माध्यमातून यामध्ये आगीत तेल ओतण्याचं काम करतंय असाही आरोप मुख्यमंत्र्यांनी केला। काही ट्विटरच्या बद्दल, काही त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्याशी चर्चाही केली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर। त्यांनी त्याच्यावर स्पष्टपणे सांगितलं की हे माझं स्टेटमेंट नाही आहे, हे ट्विटर माझंच नाही आहे। सीमा भागातल्या मराठी माणसांवरती अन्याय होऊ नये अशी भूमिका आम्ही मांडली, ती सुद्धा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे असं शिंदेंनी म्हटलं। मगाशी आपल्या समोर मांडलेल्या भूमिकेमधून हे स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून 3 मंत्री जे आहेत त्यांची कमिटी गठीत होईल आणि जे काय मुद्दे आम्ही मांडले, मराठी शाळा असतील, मराठी भाषा असतील, मराठी भाषा असेल, मराठी माणसांवर कार्यक्रम असतील, त्यांचे कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, होता कामा नये अशा प्रकारची भूमिका आम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडलेली आहे। मंत्र्यांच्या दावणीला बांधलेल्या गाड्या तात्काळ निर्भया पथकामध्ये देण्यात येतील अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे। केंद्र सरकारने मुंबईतल्या मुलींच्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी दिल्या होत्या, काही गरज नसताना 99 गाड्या या वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटला देण्यात आल्या। त्याची सुद्धा यादी मी परवा वाचून दाखवली। एवढंच नाही, त्याच्यातल्या 9 गाड्या VVIPंच्या दिमतीला होत्या, त्यांच्या दावणीला बांधलेल्या होत्या। आता या गाड्या पुन्हा एकदा निर्भयामध्ये जमा करायचं काम चालू झालंय। तात्काळ कार्यवाही सुद्धा चालू झालेली आहे आणि तात्काळ त्या सगळ्या गाड्या मुंबईच्या मुलींच्या, महिलांच्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी निर्भया स्क्वॉडला त्या ठिकाणी देण्यात येतील। उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती राज्यामध्ये लव जिहाद विरोधी कायदा व्हावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे। मुलींचं वयात येण्याचं जे वय आहे ते खूप अलीकडचं झालंय। म्हणजे 12-13व्या वर्षी मुली वयात येत आहेत आणि 14-15 वर्षाच्या मुली या प्रेग्नेंट राहत आहेत। ही अतिशय गंभीर बाब आहे आणि म्हणून या त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला सांगते की या घटना रोज कुठे ना कुठे होताना दिसतात आणि मग या मुलींना आणि त्यांच्या परिवाराला संरक्षण देणारा कायदा आपल्याकडे नाही। म्हणून आम्ही मागणी केली आहे सरकारकडे की उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा लव जिहादचा कायदा आणा। पुस्तकाबाबत राज्य सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार असल्यानं मला राजीनामा देण्याची गरज नसल्याचं महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि साहित्यिक प्राध्यापक सदानंद मोरेंनी म्हटलंय। नाही, माझ्या मनात प्रश्न येतो कुठं, मी त्या पिक्चरमध्ये येतच नाही। व्यक्तिशः मी अद्याप जोपर्यंत शासन मंडळाची पुनर्रचना करीत नाही किंवा मी जोपर्यंत राजीनामा देत नाही आणि मला राजीनामा द्यायची काहीही गरज नाही, हे लक्षात घ्या, तोपर्यंत मला शासनाचा एक भाग म्हणून मी काही बोलणार नाही त्याविषयी। छाननी समितीमधल्या ज्या नरेंद्र पाठकांनी या पुस्तकाची निवड केली त्यांनीच नंतर या पुस्तकाला देण्यात आलेल्या पुरस्कारावरती आक्षेप घेतल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे। सदानंद मोरेंनी देखील या संदर्भात माहिती दिली आहे। त्याच्यावरती काही लोकांनी आक्षेप घेतला, त्या पुस्तकावरती। त्या आक्षेप घेण्यामध्ये मुख्य कोण होते? नरेंद्र पाठक, की ज्यांनी पहिल्या फेरीत छाननी करून हे पुस्तक योग्य आहे, विचार करायला हरकत नाही असं सांगितलं, अशी शिफारस केली। तो पाया आहे आमचा। आमची सगळी इमारत पुरस्कारांची नरेंद्र पाठक यांनी रचलेल्या पायावरती उभारलेली आहे। आता तो पायाच म्हणायला लागला की मी काढून घेतो माझा पाया, अशी प्रक्रिया झाली। सदानंद मोरे मात्र शासनाचाच भाग आहेत असं सांगत सुटलेत। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मात्र मोरेंवरती खापर फोडल्याचं दिसतंय।
नाही माझ्या मनात त्याचा प्रश्न येतो कुठं, मी त्या पिक्चरमध्ये येतच नाही. व्यक्तिशः मी अद्याप जोपर्यंत शासन मंडळाची पुनर्रचना करीत नाही किंवा मी जोपर्यंत राजीनामा देणार नाही, देत नाही आणि मला राजीनामा द्यायची काहीही गरज नाही, हे लक्षात घ्या, तोपर्यंत मला शासनाचा एक भाग म्हणून मी काही बोलणार नाही त्याविषयी. पण याच्यामध्ये मंडळाची क्रेडिबिलिटी पण कुठेतरी हे कुठली? होते ना. कशी काय? सगळ्या प्रोसेसमधून गेल्यानंतर गव्हर्नमेंट तो अवॉर्ड कॅन्सल करत हां. आहे. तर इथे आपण जेवढी जी प्रोसेस केलेली आहे, हां, हां. छाननी कमिटी हो, हो. तुमच्याकडे आली, हो. या सगळ्या प्रोसेसला अर्थ राहत नाही ना मग. हो, तुमचं मत आहे, अनेकांचं मत तसंच आहे. हां. अनेकांच्याकडनं तशा प्रकारचे प्रतिक्रिया आलेल्या आहेत. पण मी ॲज इट इज नाव मंडळाचा घटक आणि शासनाचा घटक असल्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलणार नाही काय. सदानंद मोरे हे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत आणि संबंधित पुस्तकाबद्दल त्यांनी निदर्शनास आणून द्यायला हवं होतं, असं वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केलंय. हे बघा माझ्याशी, हे बघा ते आता काय बोलतात एक लक्षात घ्या, ते आता काय बोलतात याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मंत्री म्हणून मी ज्याला त्यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की हा पुरस्कार जर नक्षलवादी विचाराच्या संबंधित असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात असलेल्या पुस्तकाला जर हा पुरस्कार असं होता तर तुम्ही हे शासनाच्या निदर्शनाला आणून का दिलं नाही किंवा हा तिथंच का थांबवला नाही, त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की त्याला साहित्यिक ऑब्जेक्शन घेतील म्हणून मी तो थांबवला नाही. असं उत्तर मला अपेक्षित नाही आहे. नक्षलवादावर लिहिलेल्या पुस्तकाला सरकार मान्यता देणार नसल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. ज्याला डेमोक्रेसी मान्य नाही, मग आमचं कॉन्स्टिट्यूशनच डेमोक्रेसीसाठी आहे. त्यांना डेमोक्रेसी मान्य नाही, त्यांना हिंसाचार हे त्यांचं शस्त्र आहे, तर तो हिंसाचार भारताने हे केलेला आहे. आपला देश हा सर्वोच्च असतो, कुठल्याही गोष्टीपेक्षा तो वर असतो देश, आणि ज्याचं देशावर प्रेम आहे तो कधीही नक्षलवादाचा विचार मान्य करणार नाही. आणि नक्षलवादाला शासकीय मान्यता देणं हे मंत्री म्हणून मला मान्य नाही. महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक संपल्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवरती हल्लाबोल केलाय. तसंच नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प सुरू करा अशी मागणीही त्यांनी केली. जसं समृद्धी महामार्ग हा अनेक जिल्ह्यांना, अनेक तालुक्यांना जोडणारा आणि त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर त्या भागाचा विकास होणार आहे, त्याच्यामध्ये राजकारण न आणता आम्ही मदत केली, त्याच पद्धतीनं नाशिक, नगर, अहमदनगर आणि पुणे या महत्त्वाच्या जिल्ह्यांना हा जोडणारा आहे. फ्रॅक्चर्ड फ्रीडमचा पुरस्कार मागे घेण्यावरती अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. सरकारने त्यात हस्तक्षेप करणं गैर आणि निषेधार्ह आहे. खरं तर राज्यकर्ते कुणी सरकारमध्ये असले वेगवेगळे पुरस्कार देत असताना त्या क्षेत्रातल्या मान्यवरांना, ज्याचा मोठा अभ्यास आहे अशांना कमिटीमध्ये घेतलं जातं. त्याच्यामध्ये राजकीय लोकांनी अजिबात ढवळाढवळ करायची नसते, पूर्णपणे त्यांना मुभा द्यायची असते. तर दुसरीकडे सत्तेमधील आमदार इतिहासाची मोडतोड करत असल्याचा आरोप देखील अजित पवार यांनी केला. महत्त्वाच्या पदांवर बसणाऱ्यांची झालेली आहे, आत्ताच्या सरकारमध्ये असणाऱ्या राज्यकर्त्यांची झालेली आहे, सरकार असणाऱ्या पक्षाच्या काही विधायक म्हणजे आमदार ह्या लोकांची झालेली आहे. ही जर आपण सगळी बघितली तर त्याच्यामध्ये इतिहासाचा कुठंतरी तोडमोड करण्याचं काम, इतिहास काहीतरी बदलून दाखवण्याचं काम, हाच केविलवाणा प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी चाललेला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नामध्ये मध्यस्थीही पंतप्रधान किंवा गृहमंत्री यांनी करावी अशी मागणी संजय राऊतांनी केली. त्याच्यामुळे गृहमंत्री जर खरोखर मध्यस्थी करत असतील आणि त्यातून काही सकारात्मक निर्णय होणार असेल तर त्याच्यावरती टीका करण्याचं काही कारण नाही. आमचं गृहमंत्र्यांना आव्हान आहे की गेल्या 70 वर्षापासून त्या भागातील मराठी बांधवांवरती अन्याय होतो आहे. नुसता अन्याय नाही, त्यांना चिरडलं जात आहे, भरडलं जातं. त्या संदर्भात तुम्ही निर्णय घ्या. प्रश्न इतकाच आहे, फक्त गृहमंत्री महाराष्ट्राची जावई आहेत ते आपल्याला माहीत आहे. त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या आहे आणि सीमा प्रश्नाचे सगळ्यात जास्त चटके हे कोल्हापूरला बसतात.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सीमा प्रश्नावरती या संदर्भात सरकारला जाब विचारला जाईल असंही संजय राऊत म्हणाले. नक्कीच होईल. सीमा प्रश्नावरती जर ठराव झाला नाही तर कोणत्या प्रश्नावरती? फक्त हा सीमा भागाचा विषय नाही तर बोम्मई कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये दावा सांगायला लागतात आणि राज्य सरकार त्याच्यावरती काही बोलायला तयार नाही. त्या संदर्भात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सरकारला जाब विचारला जाईल, प्रश्न विचारला जाईल. फ्रॅक्चर्ड फ्रीडमचा पुरस्कार मागे घेण्याची काही गरज नव्हती असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. मला असं वाटतं की हा पुरस्कार रद्द करण्याची गरज नव्हती. मी या मताचा. मी स्वतः किंवा बाळासाहेब ठाकरे आम्ही लिहिणारे आणि बोलणारे लोक आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा प्राण आहे. जे विचार आपल्याला पटत नाहीत त्याचा प्रतिवाद आम्हाला करता येईल. मग तुम्ही असं अचानक घाईघाईनं पुरस्कार काढणं हे लोकशाही आणि स्वातंत्र्याला धरून नाही. अंधारे राज्य सरकारच्या ढोंगावरती प्रहार करत असल्यामुळे त्यांना अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. सुषमा अंधारे ज्या पद्धतीनं शिवसेनेची बाजू मांडत महाराष्ट्रात फिरतायत आणि महाराष्ट्रातल्या ढोंगावर प्रहार करतायत सध्या, त्याचा राग काही लोकांना येणं साहजिक आहे. जसं भारतीय जनता पक्ष एकेकाळी काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्या विरोधामध्ये होते, फुटीरवादी आहेत, ते देशद्रोही आहेत, त्यांच्याबरोबर त्यांनी सरकार स्थापन केलं म्हणून त्यांची वक्तव्य आम्ही काढायची का? नाही चालणार. तुम्ही वर्तमानावरती बोला. आता त्यांनी काय वक्तव्य केलं आहे का सांगा. आता त्या शिवसेनेच्या परिवारात सामील झालेलं आहे. मोर्चाला परवानगी मिळाली किंवा नाही तरी 17 डिसेंबरचा मोर्चा हा होणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं. परवानगी दिली नाही किंवा दिली याच्यावरती या मोर्चाचं भवितव्य अवलंबून मोर्चा निघणार आणि महाराष्ट्रात यापूर्वी कधी इतका मोठा मोर्चा निघाला नव्हता. असा मोर्चा निघेल आणि महाराष्ट्रातील जनतेचा रोष, संताप, चीड त्या मोर्चातून व्यक्त होईल. सगळे प्रमुख नेते माननीय उद्धव ठाकरे असतील, अजितदादा पवार असतील, नाना पटोले, बाळासाहेब थोरातपासून सगळे लोक आम्ही या मोर्चात सहभागी होऊ. 2009च्या वादग्रस्त व्हिडिओ नंतर सुषमा अंधारेंचं पहिल्या व्हिडिओचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण हे दोन्ही व्हिडिओ हे 2009चे व्हिडिओ आहेत, म्हणजे हे जुने आहेत, हे आजचे नाही. बरं, आता या व्हिडिओमध्ये जे म्हटलंय ते आधी जरा स्पष्ट केलं पाहिजे. यात मी असं म्हटलेलं आहे, त्यांनी 14 सेकंदाचा चंक फिरवला. तो पूर्ण चंक कसा आहे की दादा हो तुम्ही रेड्यामुखी वेद गायले, तुम्ही रेड्यांना शिकवलं आहे, मग आमच्यासारखी गोरगरीब माणसं ज्ञानापासून वंचित राहावीत असं कुठल्या धर्माला वाटेल? मला वाटतं धर्म आणि सर्वसामान्य माणसं यांच्यामध्ये असणाऱ्या एजंटांनी हे षडयंत्र केलं आहे का की गोरगरिबांना शिक्षणच दिलं नाही. तर 2009च्या दुसऱ्या वादग्रस्त व्हिडिओबद्दल देखील सुषमा अंधारेंनी स्पष्टीकरण दिलं. दुसरा चंक होता जो फिरवायचा प्रयत्न केला गेला, त्यात मी असं म्हटलेलं आहे जो पुन्हा अर्धवट आलेला आहे आणि ज्यात त्यांनी म्हटलं की मी ज्ञानेश्वर माऊलींबद्दल बोलते. मुळात मी असं म्हटलं, माझ्या आईच्या संदर्भाने बोलत असताना मी असं म्हटलं की ज्ञानेश्वर महाराजांनी एक भिंत चालवली आणि ते माऊली म्हणवले गेले. दादा हो, माझा बाप गेल्यापासून माझी आई कोरडवाहू क्षेत्रामध्ये तब्बल 15 वर्षापासून राबते आणि ती अख्खं 4 भिंतींचं संबंध घरच चालवते. ती माझ्यासाठी किती विश्ववंदनीय असली पाहिजे, परंतु त्यातही तो चंक कापला गेला. 2009च्या वादग्रस्त व्हिडिओ नंतर सुषमा अंधारेंनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. मला कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवण्यात येत आहे, त्यामुळे हा कट रचला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. ही बातमी येणं माझ्यासाठी अजिबात आश्चर्यकारक नाही, कारण कालचा मोर्चा इतका विराट होता की त्यावरून लक्ष डायव्हर्ट करणं हे फारच अपेक्षित होतं. मी दुसरी अजून एक गोष्ट लक्षात आणून दिली पाहिजे की मी साधारणतः 7-8 दिवसांपूर्वीही म्हटलं होतं की ते मला कशात ना कशात अडकवू पाहत आहे. जर माझ्यावर ईडी लावता येत नाही, CBI चौकशी करता येत नाही, जर मला कायद्याच्या कचाट्यात नाही त्यांना अडकवता येत तर काय करावं? तर मग कुठले तरी तिचे जुने व्हिडिओज काढावेत आणि मग तिला अडकवण्याचा प्रयत्न करावा.
जो व्हिडिओ चंक 14 सेकंदाचा साधारणतः काल फिरवण्याचा प्रयत्न झाला आणि ज्यात मी वारकरी संप्रदायाचा अवमान केल्याचा एक उल्लेख करण्याचा प्रयत्न केला, तो व्हिडिओ 2009 सालचा आहे. वारकरी संप्रदायाची सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर माफी मागितलेली आहे. माझ्या बोलण्यातनं कळत नकळतपणे जर माझ्या संत संप्रदायातल्या माझ्या माणसांचा, कारण ती माझी माणसं आहेत, ते माझे शत्रू नाही आहेत, ते माझे आशीर्वाद करते आहेत, ते माझ्यासाठीचं प्रेरणास्रोत आणि ऊर्जा स्रोत आहे, अशा सगळ्या लोकांची मला 2 हात तिसरं मस्तक जोडून क्षमा मागताना अजिबातच काहीही गैर वाटणार नाही. पण हे समजून घ्या की हे सगळे व्हिडिओ चंक हे 2009च्या आधीचे फिरवलेले चंक आहे. चंद्रकांत पाटील यांच्या भीक या वादग्रस्त वक्तव्यावरती छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांतदादा पाटील ते म्हणाले की महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा उभ्या केल्या. भीक मागणं हा शब्द जे आहे फुले, शाहू आंबेडकरांच्या, भाऊराव पाटलांच्या अनुयायांना फार लागला, मनाला वेदना झाल्या. एकनाथ शिंदेची तुलना शिवरायांबरोबर कशी होऊ शकते असा सवालही भुजबळांनी उपस्थित केला. एकनाथराव शिंदे शिवसेनेतून पळाले, मुक्त झाले, नका कुठे काय तुलना आहे काय? हां, त्यांना कोणी अडवलं पण नव्हतं आणि आपल्याच राज्यामध्ये आहेत, ते एकाच पक्षातले होते. तो भाग जो होता हा न्याय अन्यायाच्या विरुद्ध लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी जे पुकारले आणि अन्याय करणाऱ्या मुघलांचे वर जे सातत्यानं वार करून महाराष्ट्राची स्थापना केली आणि त्यांचा प्रदेश वाढवला, आपला प्रदेश वाढवण्याची ज्यावेळेला भूमिका घेतली. माझ्या छोट्याशा वक्तव्यानं लाखोंची प्रसिद्धी मला मिळाल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय. काही प्रसार माध्यमांचं आणि माझ्या विरोधकांचं मी मनापासून आभार मानतो. नाहीतर आजकाल छोटीशी कुठे ॲड पण द्यायची असेल तर ते लाखे मोजायला लागतात. पण अशा पद्धतीने अदृश्य मित्र असल्यामुळे आमच्यासाठी काम थोडं सोपं होतं. लोकप्रतिनिधी असल्यामुळे मी अधिकाऱ्यांसारखं बोललो अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे. पण जो मुद्दा मी माझ्या त्या कार्यकर्त्यांच्या भाषणामध्ये मांडला नांदगावमध्ये प्रचारासाठी, तर त्यांचं प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी, तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ज्या मतदारसंघामध्ये मी 2014 पासून निवडून येतोय, त्या मतदारसंघातल्या लोकांबरोबर असलेलं माझं नातं, हक्काचं नातं, आणि यामुळे काही गोष्टी अधिकारवाण्याने बोलणं हे त्यांचा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी असल्यामुळे हा माझा हक्क आहे. माझ्या मतदारसंघामध्ये कुणीही ढवळाढवळ करू नये असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. त्यांना कसं, कुठे, कशा पद्धतीने समजवायचं असतं माझ्या मतदारांना हे मला चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे माझ्या आणि माझ्या मतदारसंघाच्या ह्या अटूट नात्यामध्ये कोणीही ढवळाढवळ करू नये असं मी स्पष्ट करतो. ना माझ्या मतदारांना त्याच्यामध्ये काही चूक वाटली, नाही त्यांचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मला काय त्याच्या चुकीचं वाटलं. गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असल्याचं देखील नितेश राणेंनी म्हटलं. की आज देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ज्या पक्षाची सत्ता आहे आणि त्या पक्षाला अगर तुम्ही मतदान केलं नाही तर नेमकं तुमच्या गावाचा विकास कसा होणार ह्याचं विश्लेषण माझ्या विरोधात असलेल्या, माझ्या विरोधात बोलत असणाऱ्या
माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी द्यावं. आणि यासह बाईट सुपरफास्ट मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण पाहत रहा न्यूज स्टेट.